हॅलो यूट्यूब फॅमिली, हे बघा मस्त आज तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे. तर हा आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने आपलं आहे ते शेवग्याचं कालवण आहे. आणि हे कशा प्रकारे बनवलेलं आहे आणि सोबत आपण इंद्रायणी राईस घेतलेला आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि मी मस्त असा हा गरमागरम हा शेवग्याचा कालवणाचा हा रस्सा आणि साईडला आपलं एक आपण सॅलड घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही कोशिंबीर म्हणून तुम्ही सॅलड म्हणजे कोशिंबीर एक प्रकार आहे. तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा एखादा आपला उडदाचा पापड वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आता आपण केलेलं आहे. आणि कशा पद्धतीने बनवायचं आहे, अगदी सोप्या पद्धतीने आहे. हा रस्स्याचा कलर बघू शकता, अगदी होममेड मसाले आहेत, काहीही बाहेरचा आपण त्याच्यामध्ये टाकलेला नाहीये. तर तुम्ही बघू शकता हे एवढा रस्स्याचा कलर अप्रतिम झालेला आहे, चवीला पण सुंदर झालेला आहे. कमी मसाल्यामध्ये चविष्ट असं हे शेवग्याचं कालवण आहे. कोणीही बनवू शकतं, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. सगळ्यात प्रथम आपण काय घेतलेलं आहे तर ते आहे आपल्याकडे कच्चे शेंगदाणे पहिले घेतलेले आहेत. त्याला आपण भाजणार आहे. तर हे आहेत आपले कच्चे शेंगदाणे. मी असे वाटीभर मी शेंगदाणे घेते. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरातलं जेवढे व्यक्ती असेल त्यांच्याप्रमाणे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. तर सगळ्यात प्रथम आपण घेतलेले आहे या आहेत शेवग्याच्या शेंगा, गावठी मस्त अशा आहेत. आणि ही आपण कोथिंबीर घेतलेली आहे. सोबतच आपण एक कांदा घेत आहे त्याच्यासाठी. पुन्हा हे सगळे मसाले आपण अजून त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तर तेही तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने बनवायचं आहे. खूप सोपी बेसिक वस्तू आहेत, काही वेगळं काय आपल्याला टाकायचं नाही आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया शेवग्याचं कालवण करायला. तर हे बघा आता आपण सुरुवातीला आपण काय घेत आहे तर सगळ्यात पहिला मी शेवग्याच्या शेंगा थोड्याशा कापून घेते. आपल्याला जेवढी साईज हवी त्या साईजच्या हिशोबाने आपण ती चाकूने आपण सुरीने असे कापून घ्यायचे. अगदी पटकन होणारी शेवग्याच्या शेंगेला शिजण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाहीये. तर ह्याच्यात काय आपण डाळ वगैरे काही न टाकता बनवणार आहे. तर ही साईज वाईज मी माझ्या जी मी साईज असते नेहमी त्याप्रमाणे मी कापून घेते ह्या शेवग्याच्या शेंगा. आणि शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत. आता मी एक कांदा बारीक चिरून घेते आपला मस्त असा. तर ह्या पद्धतीने आपण सगळे आता साहित्य आता आपण तुम्हाला दाखवते. कांदा घेतलेला तो बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये आता आपण ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत पुन्हा त्याची साल वगैरे मी सगळी काढलेली आहे. आणि एका बाजूला आता स्वच्छ धुवून मी घेणार आहे ह्याला शेवग्याच्या शेंगा वगैरे. कांदा पहिला आता आपण फोडणीसाठी मस्त असं मी बारीक कापून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला जर जेवढी माणसं घरामध्ये असेल तर वाढवू शकता. ही 2 व्यक्तीसाठी आहे. तर आता मी सगळ्यात प्रथम या शेवग्याच्या शेंगा मस्त अशा ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये धुवून घेते. तर धुतल्यामुळे कसं बाहेरचं जे काय त्याच्यामध्ये किटाणू वगैरे असेल ते निघून जातं. तर स्वच्छ असे पहिला शेवग्याच्या शेंगा आपण धुवून घ्यायच्या. 2 पाण्याने तरी स्वच्छ करून घ्या. नंतर आपण ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत तर त्याला अशा चिरा द्यायच्या. म्हणजे काय होतं पूर्णपणे ते जो रस्सा आहे त्याच्यामध्ये चव शेवग्याच्या शेंगामध्ये उतरते. तर सगळ्याच शेंगा अशा आपण ह्या पद्धतीने आपण कापून घ्यायच्यात. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. कापल्यामुळे लवकर शिजली तर जाते आणि त्याच्यामध्ये सगळं असा व्यवस्थित असा रस्सा उतरला जातो. मग तुम्ही सुकी जरी केली तरी ह्या पद्धतीने करा. आणि आता आपण रस्सा करतोय राईस बरोबर खाण्यासाठी. तर ह्या पद्धतीने मी सगळ्याच शेंगा अशा चिरून घेते. त्याच्यामुळे रस्सा चांगला होणार आहे, चव पण त्याच्यामध्ये उतरेल, अरोमा खूप छान होणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण चला सगळ्या शेंगा चिरून घेत आहे. आता आपण हे मस्त असे शेंगदाणे भाजून घेऊया. कच्चे शेंगदाणे होते हे. तर आता आपण त्याला खरपूस असे बारीक अगदी सीममध्ये आपण भाजून घेते बारीक गॅसवर. असं एकदा कढई तापली आपली किंवा भांडं जे काय असेल तर बारीक गॅस करायचा, म्हणजे व्यवस्थित चारी बाजूने भाजले जातात. आणि मस्त असे खरपूस आपण आता भाजून घेतोय मस्त असे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की आता मसाले मी सगळे कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे. तर आता कशा पद्धतीने आपल्याला सगळ्या फोडणीसाठी लागणाऱ्या वस्तू मी तुम्हाला दाखवते. तर एकदा हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले की लगेच त्याचे कूट करून आपण कूट करून घेतोय. तर हे आहे आता बघा साहित्य: लसूण, कोथिंबीर, मसाले, घरचा मसाला आहे, कांदा आहे, टोमॅटो, शेवग्याची शेंग आणि शेंगदाण्याचा केलेला कूट आहे. तर हे या पद्धतीने आपल्याला सगळे मसाले घ्यायचे आहेत. आणि हे एवढेच आपल्याला लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये सोबत मीठ आणि तेल
तर तुम्ही बघू शकता अगदी कमी, म्हणजे जे घरच्या घरी आपण आपल्याकडे असतात नेहमी आणि झटपट होतात आणि चवीला खूप सुंदर होतात. तर हे नेहमी तुम्ही ह्या पद्धतीने बनवा घरी. आणि साहित्य मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की कांदा आहे, टोमॅटो, लसूण, घरचा मसाला, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट. आणि हे शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्यात, धुवून घेतल्यात. आता आपण हे फोडणीसाठी आता वापरणार आहे. तर कशा पद्धतीने आता मी फोडणी देते तर चला बघूया. तर सगळ्यात प्रथम आता आपण घेत आहे एक तेल थोडं घेऊन त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. आता हे तेल मस्त असं कडकडीत तापवायचं जरासं आणि बारीक गॅस करायचा. आणि त्याच्यानंतर म्हणजे कढीपत्ता करपणार नाही फोडणीला दिल्यावर. त्याच्यानंतर थोडासा लसूण आपण फोडणीला देतोय. ते अजून तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट जरी असेल तेही तुम्ही टाकू शकता. तर ह्या पद्धतीने आता आपला हा फोडणीचा पहिला भाग आपला झालेला आहे. थोडंसं लालसर होऊन द्यायचं लसूण, म्हणजे जास्त पण करपून नाही द्यायचा. थोडासा कलर बदलला की लगेचच आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. तर हा बघा तुम्ही कलर चेंज झालेला आहे. त्याच्यात आता मी कांदा टाकते. आता कांदा हलकासा परतून घेते. तर ह्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं. हे बघा मस्त असं आता मी थोडासा कांद्याचा कलर बदलला की लगेचच आपली पुढची प्रोसिजर. आणि तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आहे हे. साधे साधे फोडणी, बेसिक फोडणी आहे. म्हणजे हे कोणीही मुलं बनवू शकतात. त्याच्यासाठी काही जास्त फक्त शेंगदाण्याचं कूट आधी बनवून जर ठेवला तर तुमचा तो वेळ वाचेल आणि तुम्ही पटकन मार्केटमधून आणलात, कापलं, लगेच फोडणी दिली की झालं हे कालवण. याला काही खोबऱ्याची पण गरज नाहीये. फक्त थोडासा लसूण वगैरे आपण त्याच्यामध्ये ऍड करत आहे. आणि तुम्ही बघू शकता आता हे कलर चेंज झालेला आहे. आणि आता आपण त्याच्यावरती टाकतोय शेवग्याच्या शेंगा ह्या. आणि त्याही परतून घेणार आहे आपण मस्त मध्ये. आणि त्याच्यामध्येच आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. ह्याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे काय होणार आहे, चारी बाजूने शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. आणि मी एक खूपच बारीक पावडर केलेली, एक जाडसर पावडर केलेली शेंगदाण्याच्या 2 भागामध्ये. तर मला दोन्ही प्रकारचे लागतात म्हणून मी दोन्ही प्रकारचे बाजूला काढून ठेवले. जेव्हा मला खिचडी करायची असेल तेव्हा मी जाडसर ठेवते आणि थोडा रस्सा पाहिजे असेल तर बारीक करते. तर हा घेतलेला आहे आपण हळद आणि घरचा मसाला. तर ह्या थोडासा आपण परतून घ्यायचा आहे. आणि तेल खूप कमी प्रमाणात ह्याला लागतं, काही जास्त तेलाची पण गरज नाही. हे शेवग्याच्या शेंगा मी चारी बाजूने आता परतून घेत आहे. ह्या पद्धतीने आपण सगळ्या शेंगा परतून घेतोय. आता अगदी सोपं आहे, काही अवघड नाहीये, पटकन होऊ शकतं. जे हॉस्टेलला जरी मुलं असेल त्यांच्याकडून सुद्धा हे होऊ शकतं. कुठे बाहेरगावी जॉबला वगैरे असेल तर तेही घरी येऊन पटकन बनवू शकतात. माझा मुलगा तर बाहेरगावी आहे, त्याच्यामुळे तो त्याला एकदम सोप्या पद्धतीने हे शेवग्याचं कालवण तोही बघू शकतो माझे व्हिडिओ. आणि आता आपण थोडंसं टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मीठ मगाशी टाकले नव्हतं म्हणून आता थोडंसं 1 चमचा असं मीठ टाकलं. पुन्हा हे एक टोमॅटो घेतलं. तुम्हाला जेवढं टोमॅटो हवं, तुम्हाला अजून आंबट आवडत असेल तर तुम्ही 2 टोमॅटो सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. तर थोडंसं टोमॅटोमुळे चव चांगली लागते, चव शेंगदाण्याचा कुठल्या पण कालवणाला. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडं टाकणार आहे, पाणी टाकून घेणार आहे. तर हे बघा हे झालेलं आहे परतून. आता त्याच्यामध्ये अजून काय आपण टाकू शकतो तर थोडं आता हे पाणी मी टाकून घेतलेलं आहे. आणि मस्त असं एक 10 मिनिटं असे बारीक गॅसवर मी एकदा उखळलं की मी बारीक गॅस करणार आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने पाणी टाकलेलं आहे. सगळं शेंगदाण्याला जे तेल लागलेलं आहे ते वरती येतं. कोथिंबीर मी थोडीशी साईडला सर्व करायसाठी सुद्धा ठेवलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये त्या कोथिंबीरचं सुद्धा रस्स्यामध्ये ही कोथिंबीरची चव उतरणार आहे. तर आता हे उकळलेलं आहे तर बारीक गॅस करून आता आपण ह्याला ठेवून देऊया. आता हे झालेलं आहे बघा, मस्त उकळलेलं आहे. आता ह्याला आपण बारीक गॅस करतो. बारीक गॅस केल्यामुळे काय झालं, थोडंसं हलकंसं आपण साईडला झाकण लावून सोडून द्यायचं. म्हणजे साईडला तेल पण साईडला येईल आणि त्याचं चव पण चांगलं लागेल. आता हे बघूया कशा पद्धतीने झालेलं आहे. तर हे बघा पुन्हा मी थोडंसं बारीक अजून पुन्हा चेक करून बघते की शेवग्याच्या शेंगा शिजल्या नाहीत आणि किती घट्ट झाले ते बघायचं. अजून थोडे घट्ट होणार हे. आणि खूप सोप्या पद्धतीने, काही टाकलेलं नाही आपण त्याच्यामध्ये दुसरं. तर ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला. शेवग्याचं कालवण आता आपलं होतच आलेलं आहे. अजून थोडा वेळ आपण थोडंसं झाकण ठेवतोय त्याच्यामध्ये. 1-2 मिनिटं अजून झाकण ठेवूया कारण शिजायला आलेलं आहे. हे बघा कलर बघा, मस्त साईडला तेल सुद्धा सुटलेलं आहे. जास्त प्रमाणात नाही टाकलेलं आहे, थोड्याच प्रमाणामध्ये. कारण शिजताना आपल्याला एवढा अंदाज येत नाही की तेल टाकलेलं तर होतं, दिसत नाही. पण नंतर जेव्हा आपण फोडणीचं व्यवस्थित हे करतो उकळल्यानंतर, तर ह्या पद्धतीने माझं हे शेवग्याचं कालवण झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं सुंदर हे कालवण रेडी आहे. मस्त वाफळलेला राईस असा आणि हा रस्सा
कालवण हे खूप छान झालेलं आहे. तर अशा पद्धतीने नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चित्राज फूड अँड जर्नीला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे शेंगदाण्याचा वापर करता किंवा ह्याच्यामध्ये ह्या कालवणात कशाचा वापर करता कालवण घट्ट होण्यासाठी, चव वाढवण्यासाठी, तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हा रस्सा कसा झाला आहे, खूपच सुंदर असा झालेला हा रस्सा आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद सर.